भेट होते. सुखाच्या पायरीने वर चढत गेलं. मग सुखाच्या पायरीने जर चढत वरती गेलं तर काय वरती दुःख भेटणार आहे थोडंच आपल्याला. तिथं सुखच भेटणार आहे आपल्याला. हो, सुखाच्या मार्गाने गेलं तर सुखच मिळतं आणि दुःखाच्या मार्गाने गेला तर हो काट्याकुट्याचा रस्ता आहे. पुढे गेलं तर खड्डे, डोंगर आहे, दरी आहे. पुढे गेलं तर सुख भेटेल का? नाही भेटणार. पण चांगल्या मार्गाने जर गेलं तर चांगलं प्राप्त होईल. म्हणून वर जर चढत गेलं सुखाच्या मार्गाने तर ज्याची भेट होते आणि मग भेट झाल्यावर भेटीपासून होणाऱ्या सुखाच्या ज्या त्या ठिकाणी नाही का लय होतो. भोगणे ही पडे. म्हणून परी भोगाची आयली कडी आहे. काय सांगितलंय? भोगाची आयली कडील ये मेरे, चित्त उभे ठेले सुखा भरे, ऐसे सुलभ आणि सोपा रे वरी परब्रह्म. परंतु ज्याच्या प्राप्तीच्या सुखाच्या अलीकडील काठावर उभे असताना चित्त आनंदयुक्त होते, असे सुलभ आणि सोपे असून जे परब्रह्म होय. ते सुख कसं आहे? त्या सुखाच्या अलीकडच्या काठावर जरी उभं राहिलं तर ते चित्त आनंदयुक्त होतं. आणि ते जे असे जे सुलभ अशा प्रकारचं सुख आहे, माऊली म्हणतात हे सुख जे आहे ते परब्रह्म आहे. म्हणून मनुष्याचं चित्त नेहमी आनंदी असावं, दुःखी असू नये. चित्त भगवंताच्या चरणावरती असावं, भगवंताच्या नामावरती असावं. रामकृष्ण हरी म्हणत असताना त्याच्या समोर भगवंताचीच मूर्ती असावी, त्याच्याशी एकरूप व्हावं की ते सुख आहे. एकीकडे रामकृष्ण हरी म्हणतो ना, एकीकडे त्याचा विचार दुसरीकडे चालू आहे. त्याला सुख कुठं प्राप्त होणार आहे? त्याला सुख प्राप्ती होणार नाही. तो दुःखाच्या वाटेने चाललाय. पैगा आणिकही एक याचे, जे हाता आली या तरी न वचे, आणि अनुभविता काही नवेचे वरी विटेहीना. खरोखर या ज्ञानात आणखी गुण आहेत, ते हे की प्राप्त झाले असता नाहीसे होत नाहीत. हे अनुभव घेतल्याने कमी होत नाही आणि विटतही नाही. आणखीन बरेचसे गुण आहेत याच्यामध्ये, पण ते गुण कमी होत नाही. आणि विटत सुद्धा नाही. विटत नाही म्हणजे काय? चला आता तो गुण आहे याच्यामध्ये, मग तो फेकून द्या. शिळं अन्न, विटलेलं अन्न आपण ठेवतो का? ते फेकून देण्याचे लायक असतं. परंतु ते जे गुण आहेत ते कधीही विटत नाही. ते गुण सात्विक आहेत, ते चांगले आहेत, ते मनुष्य आत्म्याला परब्रह्माची ओळख करून देणारे आहेत. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे. बरवे ज्ञान म्हटलंय त्याला. ते ज्ञान बरव आहे. येत जरी तू तार्किका, ऐशी हन घेशी शंका, ना एवढी वस्तू हे लोका, उरली किवी पा,
हे चतुर अशा अर्जुना, तू आता अशी शंका घेशील, तार्किका म्हणजे काय? कल्पना चालवणारा, विचार करणारा, शंका घेणारा. तर तू अशी शंका घेशील, एवढी अप्रतिम वस्तू असताना सुद्धा, एवढं जर चांगलं आहे, एवढी अप्रतिम वस्तू आहे, तर लोकांच्या हातून कशी राहिली? म्हणजे इतक्या उत्तम वस्तूकडे लोक का बघत नाही? मग चांगली गोष्ट आहे ना, मग लोकांनी घ्यायला पाहिजे ना, आहे की नाही? का घेत नाही बुवा असं म्हणशील तू अर्जुनाला. भगवंत म्हणतात, तर जे एकोत्तरे याची वाडी, जळती आगी घालिती उडी, ते अनायसे स्वगोडी सांडिती केवी. माऊली पुढे म्हणतात, कारण जे लोक एकोत्रा व्याजाकरता चोरास पैसे देण्याच्या आगीती उडी घालण्यास पुढे मागे पाहत नाहीत, ते सहज आपल्या ठिकाणीच असलेली गोडी कशी टाकून देतील? त्याचं उत्तर भगवंत सांगतात. म्हणून तरी पवित्र आणि रम्य देवीची सुखपाय गम्य आणि स्वसुख परमधर्म्य वरी आपण पाजोडे. म्हणून माऊली म्हणतात की तरी पवित्र आणि स्मरणीय असे सुख देणारे, आपल्याला समजण्यास, आपल्याला जाणण्यास सोपं सुलभ असं, आणि ते कसं आहे? सुखकारक आहे, धर्माला पूर्ण अनुकूल व आपले ठिकाणीच ते ज्ञान प्राप्त होणार आहे. तुझे आहे तुझं पाशी, ज्ञान तुझ्या पाशीच आहे, पण ते प्राप्त करून घे. दोन्ही प्रकारचं ज्ञान आहे. एक आसुरी संपत्ती माणसाजवळ आहे आणि एक दैवी संपत्ती माणसाजवळ, चांगलं बी आणि वाईट बी. पण कोणत्या ज्ञानाचा वापर करायचा आहे की नाही, तो बुद्धीचा भाग आहे. म्हणून श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. मग तो इतरांचा लेखा कोण? तो सद्गुरू असेल ना, तर त्या ज्ञानाचा वापर कसा करायचा? कोणतं ज्ञान वापरायचं? चांगलं वापरायचं का वाईट वापरायचं? प्रेम द्यायचं का लोकाला दुःख द्यायचं का त्रास द्यायचा? हे ज्ञान आपण वापरायचं ना. मग हे आपल्याच हातात आहे अर्जुना, कुठं काय वापरायचं. युद्धाच्या ठिकाणी युद्धामध्ये शस्त्रच वापरायचं आहे की नाही, कोणत्या ठिकाणी काय वापरायचं हे महत्वाचं आहे. म्हणून ऐसा अवघाची हा सुरख वाढू, ऐसा अवघाची हा सरवाढू आहे. तरी जना हाती केवी उरो लाहे, हा शंकेचा ठाव कीर होय, परी न धरावी तुवा. अर्जुना, त्याप्रमाणे सर्व गोष्टी अनुकूल असताही लोकांच्या हाती लागल्याशिवाय हे कसे राहील, ही शंका घेणारास जागा आहे खरी, परंतु तू अशी शंका घेऊ नको. चांगली वस्तू असल्यावर लोक घेणारच, घेणार की नाही? थोडंसं महाग असतात
महाग असतं. सफरचंद डाळिंबाला 300 रुपयाचा भाव आहे किलोला, पण डाळिंब लोक घेतल्याशिवाय आता भाव आहे ना. अहो 300 का द्या आम्हाला, घेणारे आहेत ना. सफरचंद घेणारे आहेत ना, काजू बदाम खाणारे आहेतच नाही का, आहे का नाही? नाही द्या, कारण की ते चांगलं आहे ना, चांगलं घेणारे आहेतच ना. तसं चांगलं ज्ञान घेणारे पण आहेत असं समजू नको. ते चांगलं आहे, मग ते कोण चांगलं आहे मग लोक का घेत नाही, अशी शंका घेणाराला ते उत्तर आहे. ते घेतातच. चांगल्याला कोणी बाजूला सारत, हजारात एखादा माणूस तर घेईन का नाही, आहे का नाही? म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, या संताया बजावे, संतांना बजा. संतांच्या गुरुचं ज्ञान प्राप्त करून घ्या, आहे का नाही? म्हणून ही जी विद्या आहे राजविद्या आहे.